ऋत्विज भाऊचा फोन आला. भाऊ म्हणाले आपल्याला जायचे आहे. तर एका मिनिटात तयार होई. भाईने बोलला चलने का तो चलने का. गाडी आली घरापाशी. मी पण हिरो सारखा बाहेर आलो व बसलो गाडीत. आता मनात एकच प्रश्न, जातोय कुठं? तर भाई आपण चाललो चंद्रपूरले. भाऊनं फोन केला तर भाऊले तर नाही म्हणू शकत नाही आपण. एवढी तर हिंमत आहे नाही आपली. भाऊले नाही म्हणायची. काहीतरी सस्पेन्स आहे थोडा चंद्रपूरले. सांगतो मी तुम्हाला समोर गेल्यावर. मी विचारलं भाऊ कुठं चाललोय? भाऊ म्हणाला पुढे कळेल. मी पूर्ण सस्पेन्समध्ये. पहिले पोचलो गॅरेज पॉईंटवर. इथं पूर्ण आम्हा गाडीवाल्या भावांच्या भेटीगाठी होतात. मग झाला भाऊचा अनुभवाचे बोल सुरू. इथे पूर्ण मोठे मोठे लोक बसलेले. त्यांची मैफिल भरली. त्यांच्या गप्पा म्हणजे एकदम लेवलच वेगळी. आणि मी तोंडाने शांत पण कान मात्र 5G स्पीडने सगळे अनुभव डाउनलोड करत होतो. तेवढ्यात डॉगेश भाई आले काय झालं म्हणून पाहण्यासाठी. आज फ्रीमध्ये इतकं ज्ञान मिळतं यासाठी तर वेगळं सेमिनारच भरवतात. मग तो क्षण आला की त्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी निघालो. पूर्ण प्रवास मी फक्त एकच काम करत होतो. बाहेर बघायचं आणि मनात स्वतः स्टोरी बनवायची. साला मला वाटते बहुतेक गाडी बुक करायला शोरूम मध्ये चाललो असेल. जमलं मग आज भाऊकून पार्टी भेटतेच. याच आनंदात चंद्रपूर सिटी मध्ये पोहोचलो. मला वाटलं काहीतरी सिटीतून काम करून मग शोरूमला जायचं असेल. MS4980 2495 मराठीमध्ये. मग पहिले काम चाय पे चर्चा सुरू. मस्त चायचा आस्वाद घेत काही कानमंत्र कानात घेत बसलो. चायची पण मजा वेगळीच असते. आप हम चार और एक चाय. अरे क्या बात है सर. यांच्या मग आंतरराष्ट्रीय लेवलवर चर्चा रंगली व प्लान तय झाला. सगळे प्लान नुसार चालतील असे आम्हाला ग्रुप लिडरने आदेश दिला. मग आम्ही मिशन इम्पॉसिबल साठी तयार झालो व आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. काम प्लान नुसार सुरू झाले. मिशनचा ऑब्जेक्ट मिळाला. त्याला या जगात छोटा हाती म्हणतात. छोटा हातीला मग 4 माणसांनी बाहेर काढला. मिशन मोठा असल्याने टीम लीडरने अजून टीम बोलवली व हत्ती बाहेर खेचला. जगाची पर्वा न करता मी हत्तीला रोडवर काढले. जे सस्पेन्स होता त्याचा खरा खुलासा आत्ता झाला होता. मनातील आनंद त्याचा चकनाचूर झाला. असो, पण समोर मिशन कंटिन्यू ठेवत आम्ही पूर्ण टीम त्या जोशमध्ये कामी लागलो. टीम लीडरने टीमला सतर्क राहायला सांगितले. टीम लीडरने अपडेटच्या खाली घुसून तपास घ्यायला सुरुवात केली. पूर्ण शस्त्रांनी लैस व वैज्ञानिक गॅजेटच्या साहाय्याने काम पूर्ण झाले. दुसरीकडे अल्फा बी टीमचे लीडर पण गॅजेटच्या साहाय्याने प्रोटेक्शन प्रूफ गॅजेट लावत आपली महत्त्वाची कामगिरी पार पाडत दिसले. मिशनचे ऑब्जेक्टिव्ह घेऊन पूर्ण टीम लढाकू विमानात बसून आपल्या देशाकडे रवाना झाली व आपले आजचे इम्पॉसिबल मिशन पूर्ण झाले. चला तर मित्रांनो, माझं मिशन पूर्ण झालं. आता तुमची वेळ. एक लाईक करून तुमचं मिशनही पूर्ण करा.